पैशांसाठी कोणतं यंत्र वास्तूच्या कोणत्या दिशेत ठेवल्याने आयुष्यात चांगला पैसा पूर्ण फॅमिली गमवू शकते? असं मंत्र आपल्या मनावर काम करतो, तंत्र असतं ते आपल्या शरीरावर काम करतं, आणि यंत्र हे तंत्र आणि मंत्र ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं. तर ज्यावेळी यंत्र आपण आपल्या घरामध्ये स्थापित करतो, ऑफिसमध्ये करतो किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये करतो, त्यावेळी तिथलं पूर्णतः वातावरण बदलण्याचं काम हे यंत्र करत असतं. तर ज्यावेळी श्रीयंत्र सर तुम्ही कॉपरमध्ये साऊथ ईस्टला प्लेस करता, त्यावेळी मनी फ्लो तुमचा वाढतो, कारण त्याच्यात लक्ष्मीनारायण पण आहे आणि शिवशक्तीचं तर ते प्रतीक आहेत. त्याचप्रमाणे जर चांदीचं जर आपण ईशान्य कोपऱ्यात ठेवलं तर तुम्हाला नवीन नवीन ग्रोथसाठी की तुम्ही पैसे कसे कमवणार, कोणी एंटरप्रेनर्स असतात, बिझनेसमॅन असतात, इन्व्हेस्टर असतात मोठे मोठे, तर त्यांना आयडियाज येत जातात की कसं ग्रोथ करायचं. हेच जर चांदीमध्ये तुम्ही नॉर्थमध्ये लावलं तर तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटी भेटतात, खास करून जे इंडस्ट्रियलिस्ट आहे किंवा त्याला नवीन नवीन क्लायंट्स भेटायला लागतात आणि त्याचा जो स्टॉक आहे तो एक प्रकारे हलका होऊन जातो. तर लक्ष्मी यंत्रामध्ये लक्ष्मीचं नाव बघूनच आपल्याला कळतं. तर हे श्रीयंत्र पण जर आपल्याला पैशाचा फ्लो पाहिजे तर कॉपर म्हणजे तांब्यामध्ये जर आग्नेय कोपऱ्यात लावला तर तुमचं मनी फ्लो तुम्हाला 3 ते 4 दिवसात त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसायला. आणि तेच जर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज नसतील तर ते तुम्ही चांदीमध्ये आपल्या घराच्या उत्तर दिशेला म्हणजे नॉर्थ 0 डिग्रीला प्लेस करू शकता. आणि जर तुम्हाला मनी गेन्स फास्ट पाहिजेत, नवीन नवीन अपॉर्च्युनिटी, आउटपुट तुमच्या व्यवसायाचा उद्योगाचा जास्त पाहिजे, तर हेच तुम्ही 265 डिग्री किंवा 270 डिग्री वेस्ट मध्ये जर लावला तर तुमचे गेन्स हे तुम्हाला झपाट्याने झालेले दिसतील. म्हणजे कोण कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा रिअल इस्टेट मध्ये, तर ज्या पण गोष्टी तुम्हाला नवीन प्लॉट. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.